मित्रांनो, काही व्यक्तिमत्व असे असतात ज्यांना पाहिलं की आपली तळपायाच्या एक मस्तकाला जाते। असंच एक मेंढरू आहे हवसचा पुजारी, सॉरी म्हणजे छोटा पुजारी घनश्याम दरोडे। आता ह्या पुढाऱ्याचे असले कारनामे असतात, काहीतरी उपटसुंब कारनामे करून हे पुढारी इंस्टाग्रामवर फेमस असतात। हे लेकरू आहे 22 वर्षाचा, पण 3 फूट दिसते, साला 5-6 वर्षाचा असलेलं। हे जे कारनामे खतरनाक आहेत। बिग बॉस मध्ये तर ह्यानं आपल्या इज्जतीचा कचरा केलेलाच आहे। जेलमध्ये राहून आले, अरे चल चल सगळ्यालाच माहिती आहे तिथं बिग बॉस मध्ये ह्यानं किती शिव्या खाल्लेत। हा खऱ्या आयुष्यात कसा आहे, याचं बोलणं वागणं कसं आहे, सगळ्या महाराष्ट्राने पाहिले। तरी पण असल्या व्यक्तीला आजकाल गाणी मिळत आहेत। हा लाडाचे शेटाने एका गाण्यामध्ये दिसतोय। त्याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की करपलेला शेंगदाणा नसते का, ते बोकुड खाऊन जसं लेंडी टाकते का तसं तोंड यायचं आणि ह्याला साला ऍक्टिंग करायची आहे। और हवसचा पुजारी अशी ऍक्टिंग करतोय की तुम्हाला काय विचारूच नका। कसं उड्या मारतो 3 फुटाचं, ह्याच्या काय पायामध्ये स्प्रिंग आहे, कुठं स्प्रिंग घातल्या कळतच नाही, सदा आपलं उडतच असते। तर लाडाची शेटाणीमध्ये साहेब आहेत, साहेबाची ढिरी दिसते पुढं आणि साहेबाचा पहिला सीन बघा। हे सीन बघून मला असं वाटतं की हा साला 2 दिवस झाला हलक्यात झाला नाही, ह्याचं प्रेशर आलं, ह्याचं लवकर प्रेशर काढायला पाठवा, नाही तर कुणीकडेच निघून जाईल याचं प्रेशर। आता हे असले आजकालचे इन्फ्लुएन्सर ज्याच्यानं अख्खी महाराष्ट्राची पिढी खराब होत चालली आहे। याच्यासोबत आहेत सो कॉल्ड डान्सर राधा पाटील उर्फ मुंबईकर, जे काय डान्स करतात बघा, वा 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 काय स्टेप आहेत त्यांच्या। आता हे डान्सच्या नावाखाली हे भलतं सुरू आहे प्रोग्राम यांचा। त्याच्यामध्ये घनश्यामला असं दुधात खडा टाकल्यासारखं आणलेला आहे, त्या दुधाच्या खड्यामध्ये टाकलेला आहे। असो द्या, या गाण्याचं संगीत चांगला, लिरिक्स चांगले आहेत, चांगलं गाणं बनवलेलं आहे, यूट्यूबवरती अवेलेबल आहे। पण हे असे घनश्याम दरोडे सारखे दरोडे टाकणारे माणसं महाराष्ट्रात आहेत, त्याचं वाईट वाटतंय। आता पुढचं काय, आता सूरज चव्हाणचं झापूक झुपूक, तो सध्या गोलीगत म्हणून ज्यानं आपला डायलॉग मारला, ज्यानं बुक्की टेंगुळ करून आपलं करिअर सेट केलं, त्याच्यावर त्याचा एक चित्रपट येतोय झापूक झुपूक। त्याचप्रमाणे आता या छोट्या पुढाऱ्याचा पण चित्रपट येऊ शकतो, काय सांगता येत नाही बाबा। आजकालचं चाललंय काय मला तर समजना झाले। महाराष्ट्राची पिढी कुणाला आपलं लीड आयडल मानते, कुणाला फॉलो करते। या नमुन्याचे 2 लाखाहून जास्त फॉलोअर आहेत इंस्टाग्रामवर, आणि काय काम आहे नमुन्याचं, काहीच नाही। फक्त एक काय, ह्याला पोलिओ कमी पडला होता का लहानपणी, कॉम्प्लॅन पिलं नाही म्हणून ह्याची उंची फक्त वाढली नाही, 3 फुटाचा आहे। कोणत्या तरी आजारामुळे अशी शारीरिक समस्या आहे, पण लोक म्हणतात हा बोलतो चांगला। आपलं ओ लाडाची शेटवानी गाणी घेऊन आलेलो आहे। अर्जावर दगड ठेवून हा व्हिडिओ बघितला मी, आणि नको रे टेन्शन घेऊ नका। मला वाटतं ह्यानं पण ह्याला या गाण्यामध्ये तिला बहीणच म्हणला असेल, जसं की ह्याला आदत आहे बहीण म्हणायची। इकडं लोक सगळे सिंगल आहेत आणि भाऊ रोमांस करतोय। भावाची हाईट एवढी जास्त आहे तर तिच्या आईला तिथं कॅमेरामॅनला ट्रायपॉडला खाली ठेवून कॅमेरा शूट करावा लागला असेल। असो, या करपलेल्या शेंगदाण्याचे दिवस आहेत आज। तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।